तर जय महाराष्ट्र मालिका प्रेमींनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय भयंकर असा ट्विस्ट आलेला आहे। यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे लता ऐश्वर्याला सारंगला आणि आजीला म्हणते, मला माहित आहे की शूटिंग नाहीये, तुम्ही हे सगळं मला खऱ्या आयुष्यामध्ये करायला लावताय, आता मुकुटाने मला खरं खरंच सांगा। आणि दुसरीकडे जानकी नानाला म्हणते, उद्या ऋषिकेशच्या पार्वती आईचं वर्ष श्राद्ध आहे आणि आदल्या दिवशी त्यांच्या बांगड्या आपल्या आवारात सापडल्या, यावर फक्त योगानुयोग असल्याचं नाना म्हणतात व जानकी म्हणते, नाही नाना, हा नुसता योगानुयोग नाहीये, माझं मन मला सांगतंय या बांगड्या म्हणजे आपल्या घरावर येणाऱ्या संकटाची चावल तर नसेल। आणि दुसऱ्या दिवशी वर्षश्राद्धची क्रिया करण्यासाठी जानकी, ऋषिकेश, नाना, सुमित्रा ही मंडळी पाण्याजवळ पूजा करत असतात। तेवढ्यात ऋषिकेशला एक बाई पाण्यात पडल्याचे दिसते व तिला वाचवण्यासाठी ऋषिकेश पाण्यात उडी मारतो व त्या बाईला बाहेर काढतो। ती बाई दुसरी तिसरी कुणी नसून लता असते व नाना त्या बाईला म्हणजेच लताला विचारतात, काय हो, कोण आहात तुम्ही? यावर लता म्हणते, मी तुमची बायको पार्वती। व ऋषिकेश भाऊक होऊन आई असं म्हणतो। हे ऐकून जानकीच्या हातातला पाण्याने भरलेला तांब्या हा खाली ढसळतो। आता ऋषिकेश आणि लता हे समोरासमोर आलेले आहेत। आता लताच्या माध्यमातून ऐश्वर्या जानकीच्या जीवनात कसा धुमाकूळ घालते, हे जानकी कसा त्याचा सामना करते, हे पाहणे खूपच आश्चर्यजनक ठरणार आहे। तर बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा।